नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत. तर आज आपण चटणी पोळी बघणार आहोत. हा एक कर्नाटकचा एक पदार्थ आहे. पदार्थ म्हणण्यापेक्षा डोशावर घालून खातात चटणी पोळी आणि ही खूप छान लागते. चटणी पोळीच म्हणतात त्याला. आपण डोसा किंवा इडली करतो त्यावेळेस ही चटणी पोळी त्याच्यावर घालून खातात. तर खूप टेस्टी लागते आणि मस्त लागते. तर ती कशी करतात ते आपण बघूया. आपण चटणी पोळीसाठी इथं मी कढई ठेवली होती आणि त्याच्यामध्ये मी या आपल्या बेडगी मिरच्या, लाल मिरच्या आपण घेतलेल्या आहेत. एक 7-8 मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. आता त्या भाजून घेत आहोत आपण. तर आपण मिरच्या भाजून घेत आहोत. त्याच्यात थोडंसं आपण परतून घेणार आहोत, कारण का थोडंसं ते ओलसर असतात, त्यामुळं आपल्याला भाजून घ्यायला लागणार. आता आपण हे भाजून घेतलेलं आहे. तर मग आपण आता हे काढून घेऊया. इथं एक वाटी मी छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ही पण आपण भाजून घ्यायची आहे. तर मी मिरची काढून घेतलेली आहे. आता याच आपल्या कढईमध्ये आपण ही डाळ भाजून घेणार आहोत. ते छान लालसर होईपर्यंत आपण भाजणार आहोत. चटणी पोळी ही डोसाबरोबर किंवा तुम्ही इडली बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. तर आपण ह्याला भाजून घेणार आहोत. तर आपण डाळ भाजून घेत आहोत छानपैकी. त्याचा जो डाळीचा ओलसरपणा असतो तो जाऊ दिला पाहिजे. थोडीशी लाल रंगावर येऊस तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत. आपली डाळ इथं भाजून झालेली आहे. आता आपण ही डाळ आपण खाली काढून घेऊया. तर इथं मी उडीद डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीनं 1 वाटी डाळ उडीद डाळ घेतलेली आहे. आता ही पण आपण भाजून घ्यायची आहे. तर मी उडीद डाळ भाजून घेणार आहे. ही सुद्धा लाल कलर येऊस तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर आपण इतर भाजून घेत आहोत डाळ. ही सुद्धा लाल कलर येऊस तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. डाळ आता लाल कलर झालेला आहे. आता आपण ही डाळ खाली उतरून घेऊया. भाजून झालेली आहे आपली, लाल कलर आलेला दिसतोय बघा. आता आपण ही खाली काढून घेऊया. तर इथं त्याच वाटीनं मी 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. हा सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. तर मी इथं कढीपत्ता घालून घेते. आता आपण हा भाजून घेत आहोत. आणि या कढीपत्त्याबरोबरच आपण एक 5-6 बोटूक मी चिंचसुद्धा कढीपत्त्याबरोबर भाजून घेणार आहे. तर हे जास्त वेळ आपल्याला परतायचं नाही आहे. एक 2-4 मिनिट आपण हे परतून घेणार आहोत, जेणेकरून कढीपत्ता जरा कुरकुरीत झाला की आपण हे काढून घेणार आहोत. आपलं कढीपत्तासुद्धा भाजून घेतलेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर इथं मी सगळं एकत्रित असं मी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. तर हे आपण थंड होऊ द्या. तर आपली चटणी पोळी तयार आहे. तुम्ही बघू शकताय आपली चटणी पोळी ही छानपैकी तयार झालेली आहे. मी मिक्सरमधून आपण थंड केल्यानंतर जे आपण सगळं आपण भाजून घेतलं होतं ते मी थंड करून घेतलं आणि आता मिक्सरमधनं ते मी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. बारीक म्हणजे खूप बारीक वाटून घ्यायचं नाही, अगदी रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. तर मी ही वाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय आपली चटणी पोळी तयार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असे वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.